माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। एबीपी माझा पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा म्हसवड येथे पत्रकारांच्या वतीने सत्कार। म्हसवड येथील सुपुत्र पत्रकार मंदार गोंजारी येईल यांचा म्हसवड येथील नागरिक व पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला। एबीपी माझाचे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना नॅशनल ब्रॉडकास्टिंग अवॉर्ड हा सन्मान नुकताच त्यांना मिळालेला आहे। हा सन्मान मिळाल्याच्या प्रीत्यर्थ त्यांचा म्हसवडवासियांच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे। मंदार गोंजारी यांनी मान तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे। त्याचे कार्य तरुण पत्रकारांना प्रेरणादायी आहे असे विचार माणदेशी न्यूज संपादक पत्रकार विजय टाकणे यांनी व्यक्त केले। यावेळेला म्हसवड येथील ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे, पत्रकार पोपट बनसोडे, पत्रकार धनंजय पानसांडे, सामाजिक कार्यकर्ते आकाश विरकर, अतुल गोरड, सोहम माने, राजेश खिलारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना पत्रकार मंदार गोंजारी म्हणाले, मायभूमीतल्या लोकांनी केलेला सत्कार हा अतिशय प्रेरणादायी असतो। जीवनामध्ये हा सन्मान मी कधीही विसरणार नाही। यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, सत्कारासाठी सगळ्या म्हसवड नगरीतल्या पत्रकारांचे खूप खूप धन्यवाद। आपल्या लोकांनी केलेला सत्कार हा निश्चितच बळ आणि स्फूर्ती देणारा असतो। बाहेर तुम्ही जे काही काम करता त्याची एक अर्थाने मुहूर्तमेढ जी आहे ती आपल्या लोकांचं जे काही पाठबळ असतं, आपल्या घरातल्या लोकांचं, आपण ज्या भागातून सुरुवात करतो त्या भागातील लोकांचं हे महत्त्वाचं असतं। आणि अनुभव जर सांगायचा झाला तर ज्या बातमीसाठी मला हा जो पुरस्कार मिळाला तर ती बातमी डॉक्टर प्रदीप कुरुलकर हे पुण्यातल्या DRDO या संस्थेमध्ये संचालक होते आणि पाकिस्तानच्या गुप्तहेर यंत्रणांच्या हनी ट्रॅपमध्ये ते अडकले होते आणि आपल्या मिसाईल प्रोग्राम जो आहे, आपलं क्षेपणास्त्र कार्यक्रम जो आहे भारताचा, त्याची अतिशय गोपनीय माहिती पाकिस्तानला त्यांनी दिली होती। या सगळ्याचं रिपोर्टिंग मी केलं। विषय खूप संवेदनशील होता कारण आपल्या देशाची प्रतिमा, आपल्या देशाची मिसाईल मिशनमधली भूमिका सगळी त्याच्याशी जोडली गेलेली होती आणि दुसरीकडे प्रदीप कुरुलकर हे नाव देखील खूप मोठं होतं। पण जे सत्य समोर आहे ते आणण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये अँटी टेररिस्ट स्क्वॉड ATS त्या स्क्वॉडचे जे काही अधिकारी आहेत तर त्यांचाही मोठा वाटा आहे। त्यांच्याकडून जी माहिती मला मिळत गेली त्याच्यातून मी हे रिपोर्टिंग केलं आणि हे करण्याचा उद्देश हा होता की हनी ट्रॅपमध्ये कोणी कितीही मोठा व्यक्ती असेल, तो त्याच्या पदावरती किती मोठा व्यक्ती म्हणून काम करत असेल, तो देखील अटकूश आणि त्यासाठी किती काळजी घेण्याची गरज आहे। जर कोणी अडकला तर ते नुकसान त्या व्यक्तीपुरतं राहत नाही।